शाळेमध्ये झालाय, सुनील पाटील पण झालाय. बर, अजून बाकीचे अपूर्वाचं पण झालंय. हा, म्हणजे जवळपास बऱ्यापैकी सर्वांच्या शाळेमध्ये जो आहे तो अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. तुमची परीक्षा कधी केव्हा सुरू होते? 11 तारीख. अजून 10-12 11 तारखेला. 1 दिवस आहेत तारखेला सर. त्या. हा, 10-12 दिवस आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर गुड फ्रायडे आणि अजून महावीर जयंतीची 2 सुट्ट्या आहेत आणि 2 शनिवार रविवार असेल, म्हणजे असे साधारणतः 4 पाहिलं तर 8-9 दिवस साधारणतः तुमच्या परीक्षेसाठी जे आहे ते राहिलेले आहेत. बरोबर. तर आपण मागच्या तासाला जसं पाठ क्रमांक 12-13 जो पाहिलेला होता इतिहासाचा, तशाच प्रकारे आता झालेला आहे, पण त्याची उजळणी, काहींना त्यामधलं काही भाग समजलेला नसेल तर त्याविषयी आपण जी आहे ती आज माहिती पाहणार आहोत. पाठ क्रमांक पुढचा कितवा आहे बघूया बरं, तुमच्या लक्षात आहेत का? पाठ क्रमांक, आपला इतिहासाचा पाठ क्रमांक कोणता सुरू होता? महाराष्ट्र राज्याची निर्मिती. स्वातंत्र्यपूर्ती आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे महाराष्ट्र जो आहे लढ्यासाठी स्वातंत्र्याची परिपूर्ती आपण पाहतो की नाही, तर कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळालं, कोणकोणत्या स्वातंत्र्य सेनानी आपलं प्राणाचं बलिदान दिलं. त्यानंतर आपण पाहतो की जे भारतामधले जे विविध प्रकारची जी घटक राज्य होती म्हणजे संस्थानं, त्या काळातलं एक संस्थानं होती आणि मग त्या संस्थानांचं विलिनीकरण कशा पद्धतीनं झालेलं आहे, तर याविषयीची माहिती आपण मागच्या तासाला अभ्यासली होती. आणि शेवट आलतो भारताचा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर विविध जी राज्य आहेत त्या राज्यांची पण निर्मिती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. असंच एक राज्य जे आहेत ते देशामधलं 2 नंबरचं साधारणतः आपण पाहतो भौगोलिक दृष्ट्या. उत्तर प्रदेश नंतर आपला महाराष्ट्राचा नंबर येतो. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली, त्यानंतर महाराष्ट्र कशा पद्धतीने, संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1 मे 1960 रोजी जी आहे तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे ती झालेली आहे. हा एक सुवर्ण दिन म्हणून जो आहे तो आपण साजरा केला जातो. 1 मे महाराष्ट्र दिवस म्हणून आपण सुद्धा साजरा केला जातो. पण ह्या महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी विविध घडामोडी जे स्थित्यंतर जे आहे ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विविध चळवळी, वाटचाली याची साधारणतः आपण पाहतो की हे सर्व घडामोडी झाल्यानंतर 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर याची थोडक्यात पार्श्वभूमी काय काय आहे ती पाहूया. एक स्वप्नाची सुरुवात म्हणजे 1911 मध्ये जे सुरुवात झाली ते 1946 पर्यंत साधारणतः. तर 1911 मध्ये बंगालची फाळणी जेव्हा रद्द झाल्यानंतर नची केळकर यांची एक ऐतिहासिक भूमिका मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलात असावी. म्हणजे आपण पाहतो की साधारणतः भारत देशाची रचना ही जी भाषावार प्रांत रचना आहे. बरोबर. तर तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जर गेला तर त्या राज्याची एक भाषा आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच वेळा आपण कोकणी आहेत, खानदेशी आहेत, मराठवाडे विदर्भातले आहे, वेगवेगळ्या पुण्यामध्ये शुद्ध मराठी आपण पाहतो साधारणतः. तर विविध भाषावार प्रांत रचना जी आहे ती आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानुसार 1911 रोजी बंगालची जेव्हा फाळणी झाली आणि ती रद्द झाल्यानंतर नची केळकर यांची एक ऐतिहासिक भूमिका होती. तर काय, तर मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली म्हणजे काय, तर साधारणतः मराठी बोलणाऱ्यांची जी संख्या आहे तर एका प्रदेशामध्ये साधारणतः असावी, असा त्यांचा जो आहे तो दृष्टिकोन होता. तर त्यानंतर 1915 मध्ये लोकमान्य टिळकांकडून भाषावार प्रांत रचनेची पहिली मोठी मागणी करण्यात आली. आणि मग स्वातंत्र्य लढ्यामुळे हा प्रश्न तात्पुरता थोडा मागे आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. तर 12 मे 1946 मध्ये बेळगाव मध्ये एक साहित्य संमेलन झालं संयुक्त महाराष्ट्र संदर्भात. त्यामध्ये एक ठराव संमत करण्यात आला आणि 28 जुलै 1946 मध्ये शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद मुंबई
मध्य प्रांत, मराठवाडा, गोमंतक एकत्र आणण्याचा ऐतिहासिक ठराव जो आहे तो 28 जुलै 1946 अशा पद्धतीचा हा घटनाक्रम सुरुवातीला जो आहे तो पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते की कशा पद्धतीने जे आहे तो आहेत 1911, 1915, 1946 मे आणि 1946 मे आणि 1946 जुलै. तर अशा पद्धतीचं साधारणतः ही जी सुरुवात आहे महाराष्ट्राच्या निर्मितीची तर पाहायला मिळते. आपण पुढे नोकरशाहीची भिंत, दारं आणि JPV समिती म्हणजे दार कमिशन तुम्ही पाहिलं असेल. साधारण 1948 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे त्यावेळेचे पहिले राष्ट्रपती भारताचे यांनी एक SK दार समिती जी आहे ती नेमलेली होती आणि त्या अहवालाने एक प्रकारचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा भाषावार प्रांत रचनेचा हा प्रश्न जो आहे तो काय सुटलेला नाही. पुढे नंतर JVP समिती गठीत करण्यात आली 1948 रोजी. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची त्रिसदस्यीय म्हणजे 3 सदस्यांची त्रिसदस्यीय समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे. कोण कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. तुमच्याकडे जर वही पेन असेल तर साधारणतः तुम्ही लिहू शकता की कशा पद्धतीने जे आहे ते JPV समिती कोणती आहे, दार कमिशन काय आहे. निराशा आणि रोष समितीने भाषावार प्रांत रचना तत्वता मान्य केली पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस त्यांनी केलेली आहे. म्हणजे मान्य तर केली पण तत्वदा काही अंशी, पण त्यांनी सांगितलं की ही आता अंमलात आणण्यासाठीची जी आहे ती योग्य वेळ नाहीये अशी शिफारस त्या समितीने जी आहे ती पुढे केलेली आहे. पुढे प्रतिक्रिया या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र संताप. सेनापती बापट यांनी काढलेल्या जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, आचार्य अत्रेंनी मुंबई पालिकेत मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि 50 विरुद्ध 35 मतांनी जो आहे तो साधारणतः हा ठराव जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो आहे तो काय झालेला आहे, मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे साधारणतः सुरुवात कशा पद्धतीची आहे, काय आहे. मग एकतेचा पाया ऐतिहासिक नागपूर करार 1953. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा यांना एका धाग्यात बांधणारा महत्वपूर्ण करार. मग मुख्य अट आणि संविधानामध्ये बदल काय करण्यात आले. संविधानामध्ये दुरुस्ती करून कलम 371(2) चा समावेश जो आहे तो करण्यात आला. मग विकास कार्यासाठी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी समन्यायी व पुरेसा निधी जो आहे तो उपलब्ध करून द्यावा. राज्य शासनाच्या सेवेत लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांना संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे घेण्याची हमी. म्हणजे साधारणतः महाराष्ट्र राज्याची निर्मिती महाराष्ट्र कसा असावा, एक संघ असावा. विदर्भ, मराठवाडा जो आहे तो एक प्रकारचे वेगवेगळे तुकडे नव्हतो तो एक. हे नागपूर करारामधले कोणकोणते महत्वाचे घटक आहेत की कलमामध्ये आपण पाहतो की संविधानाची दुरुस्ती केली कलम 371(2) मध्ये. विविध विकास कार्यासाठी आपण पाहतो की साधारणतः 3 अधिवेशन होतात, हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी. तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूर या ठिकाणी जे आहे ते होत असतं. पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये आणि उन्हाळी अधिवेशन कशामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं. तर एक नागपूर ही उपराजधानी असल्या कारणाने तिथे जे आहे ते एक वार्षिक अधिवेशन जे आहे ते दरवर्षी त्या ठिकाणी असावे. समजले. पुढे घेऊया नागपूर करारानंतर ठिणगी पडली फाजल आली आयोग आणि जनतेचा रोष काय आहे. तर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करूया. शंकरराव देव कामगार मैदानावरील जाहीर सभा. तर डिसेंबर 1953 साली राज्य पुनर्रचना आयोगाची फाजल आली आयोग म्हणून स्थापना करण्यात आली. फाजल आली आयोग आणि राज्य पुनर्रचना आयोग हे एकच आहे. ऑक्टोबर 1955 आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची धक्कादायक शिफारस. या शिफारशीमुळे मराठी भाषिक जनतेवर तीव्र असंतोष निर्माण की मुंबई जे आहे ते सेपरेट राहावं, की द्विभाषिक राज्य असावं आणि बाकीचे राज्य जे आहे ते मराठी अशा पद्धतीने. कारण मुंबईमध्ये बाहेरील जनता मोठ्या प्रमाणात आहे. कारण हिंदी आपण पाहतो की साधारणतः विविध राज्यांमधले तिथे जे आहे ते कामानिमित्त जे आहे ते रोजगारासाठी जे आहे ते मोठे
संख्या जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळते. तर असं द्विभाषिक राज्य असावं अशी शिफारस जी आहे ती काही कालांतराने जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर आधारित पार्श्वभूमीवर आधारित एक छोटीशी क्लिप आहे. व्हिडिओद्वारे साधारणतः तुम्ही पाहून घ्या, की कशा पद्धतीने जे आहे तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती याविषयीचा थोडक्यात आपण व्हिडिओ जो इतिहास आहे तो धडा 14वा महाराष्ट्र राज्याची निर्मिती. प्रस्तावना. मुलांनो, भारतात मराठी, गुजराती, तेलुगू, कन्नड, तामिळ अशा विविध भाषा बोलणारे लोक वेगवेगळ्या प्रांतात राहतात. याच आधारे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचनेची मागणी केली गेली. महाराष्ट्र ही मराठी भाषा बोलणाऱ्यांचे स्वतंत्र राज्य असावे अशा प्रकारची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. अनेक बदल होत होत विविध घडामोडीतून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या सर्व घडामोडींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. पार्श्वभूमी. मुलांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रदेश असावा असा विचार पुढे येत होता. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न. ची. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. तर लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती. कारण त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या प्रदेशांचा एक प्रांत करावा. यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमांतक या मराठी भाषिक भागांचा समावेश करावा असा ठराव संमत करण्यात आला. दार कमिशन. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. JVP समिती. भाषावर प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली. यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांवरून ही समिती JVP या नावाने ओळखली जाते. या समितीने आपल्या अहवालात भाषावर प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण त्यासाठी ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तर 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. तर पाहतो आपण की कशा पद्धतीने ह्या ज्या घटना घडत गेल्या, विविध प्रकारच्या ज्या समित्या गठीत करण्यात आल्या. त्रिसदस्यीय समिती JVP, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्ट सीतारामय्या असे जे आहे ते साधारणतः या तिघांची समिती जी आहे ती नेमण्यात आली. पुढे भाषावार प्रांत रचना असावी असा काहींचा जो आहे तो साधारणतः इथे आग्रह होता की एक प्रकारे जे आहे ते मुंबई द्विभाषिक राज्य भाषावार प्रांत रचना असावी की मराठी माणसांचं साधारणतः, पण द्विभाषिक राज्य सुद्धा असावे की मुंबई ही एक देशाची राजधानी म्हटलं जातं, पण त्यामध्ये जे आहे तर सर्वच मराठी नाही आणि एक द्विभाषिक राज्य असावं असं साधारणतः होऊ लागलं, किंवा मुंबई वगळता
एक राज्य आणि मुंबई जी आहे ते एक सेपरेट द्विभाषिक राज्य असावं असं काहींचा जो आहे तो यामध्ये होता आणि त्यामध्ये विविध पद्धतीने जे थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सेनानी जे आहे ते यांनी विरोध केला आणि एक संघ महाराष्ट्र राज्याची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे ती पुढे जी आहे ती उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. फाजल अली आयोग यालाच राज्य पुनर्रचना आयोग असंही म्हटलं जातं. का? कारण फाजल अली हे जे आहेत ते त्या आयोगाचे अध्यक्ष होते म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग ही जी आहे ती साधारणतः म्हणून ते नाव जे आहे ते ओळखलं जातं. आणि 1955 साली साधारणतः मुंबई राज्याचे जे आहे ते मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावं यासाठीची शिफारस जी आहे ते काही लोकांनी केलेली होती आणि त्यामुळे जे आहे ते या शिफारशीमुळे मराठी भाषिक जनतेमध्ये एक प्रकारचा तीव्र स्वरूपाचा असा असंतोष जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. असंतोष म्हणजे काय? कोण सांगतंय असंतोष? आदम काय सांगता येईल असंतोष म्हणजे काय? अपूर्वा सांगता येईल असंतोष? हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? अपूर्वा, अनुष्का? हो सर. हा, सर तर काय बरं असंतोष? हा हा, सर समाधानी न होणे. समाधानी न होणे. बर, अजून वेगळा कोणाला सांगता येईल अर्थ? अपूर्वा? सर किती भेटलं तरी त्याचं समाधान नाही असं वाटलं म्हणजे का बरोबर. अजून भेटावं असं. पुढे लढा रस्त्यावर कामगार मैदान आणि महिलांचा सहभाग. 7 नोव्हेंबर 1955 कामगार मैदानात एक विशाल सभा आयोजित करण्यात आली आणि त्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, SM जोशी यांनी मुंबई विदर्भसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा ठराव जो आहे तो साधारणतः यांच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आला. कोण कोण? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, SM जोशी यांनी जे आहे ते मुंबई, विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र हे सगळे जे आहे ते एक प्रकारचा एकसंघ म्हणजे आता जो महाराष्ट्र आहे तर अशा पद्धतीचा महाराष्ट्र जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र असावा असा ठराव जो आहे तो 7 नोव्हेंबर 1955 कामगार मैदान या ठिकाणी जे आहे ते मांडण्यात आलेला. सर्व पक्षीय एकजूट, मग कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ हे पक्ष जे आहे ते एकत्र येऊन एक प्रकारे जे आहे ती एकजूट त्या काळात जे आहे ते निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. महिलांचे अभूतपूर्व योगदान या चळवळीमध्ये जे आहे ते महिलांनी उत्स्फूर्तपणे प्राणपणाने जो आहे तो यामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग यामध्ये कोणकोणत्या प्रमुख महिला नेत्या होत्या? सुमितीबाई गोरे, इस्मत चुग ताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलताई मोरे, सुलताना जोहारी, अहिल्याबाई रांगणेकर तर इत्यादी महिला ज्या आहेत तर त्यांचाही या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्वपूर्ण सहभाग योगदान जे आहे ते त्यांचं पाहायला मिळतं. एका झेंड्याखाली संयुक्त महाराष्ट्राची समिती 1956 तर 6 फेब्रुवारी 1956 मध्ये केशवराज जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता याचं नेतृत्व श्रीपाद अमृत डांगे हे अध्यक्ष होते, त्र्यंबकरावजी नरवणे उपाध्यक्ष आणि SM जोशी हे सचिव होते. तर या चळवळीचे शिल्पकार कोण कोण होते? तर ग. मांडोळकर, आचार्य प्रके अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, क्रांतसिंह नाना पाटील आणि लालजी पेंडसे. तर यातले काही तुम्ही मागच्या साधारणतः अगोदरच्या पाठामध्ये पण साधारणतः अभ्यासले असेल की ही नावं साधारणतः येतात की एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्र राज्य जी आहे तर निर्माण व्हावं यासाठी या जे थोर महापुरुष आहेत यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा पाहूया आपण व्हिडिओ 2 नंबरचा.
यामध्ये व्हिज्युअल स्वरूपात साधारणतः तुमची संकल्पना पण क्लिअर व्यवस्थित होईल. राज्य पुनर्रचना आयोग. भारत सरकारने 29 डिसेंबर 1953 रोजी न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस एम जोशी, धनंजय गाडगिळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. 10 ऑक्टोबर 1955 रोजी आयोगाने आपला अहवाल सादर केला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्वे सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैदराबादसाठी एक भाषिकाचे तत्व तर मराठी आणि गुजराती भाषिकांचे मिळून द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण करावे अशी शिफारस होती. नागपूर करार. सर्व मराठी भाषिक जनतेचे एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला. या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) चा समावेश संविधानात करण्यात आला. या नागपूर कराराद्वारे पुढील काही बाबींची हमी देण्यात आली. विकास कार्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागांना समान निधी देणे, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी, महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता. त्यासाठी मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. महाराष्ट्रभर असंतोषाचा वणवा पेटला. या आंदोलनात महिला मागे नव्हत्या. त्यांनीही उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. सुमतीबाई गोरे, इस्मत चोकताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी या आंदोलनात भाग घेतला होता. निर्भय होऊन त्या पुरुषांच्या बरोबरीने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा झाली. यात विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले. थोडक्यात काँग्रेस सोडून इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या हातात घेतला. 7 नोव्हेंबरच्या सभेच्या अध्यक्षस्थानी कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे होते. या अधिवेशनात एस एम जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात. मुलांनो, मराठी भाषिक प्रांतातील लोकांची मुंबईसह महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य निर्माण व्हावे अशी इच्छा होती. परंतु सरकार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. कॉम्रेड डांगे यांनी या सभेतील लोकांना मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीत लढा अधिक गतिमान करण्यासाठी व स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. समजलंय? तर कशा पद्धतीने जे आहे ते या प्रमुख ज्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. यामध्ये मग महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा पुढचा एक भाग आहे. मग आपण कारण हे पुढं बरंच झालंय, हे एक घेऊया.
समितीच्या काही नेतृत्वाखाली समजलं नाही तर झालेल्या थंब आंदोलनांमुळे, करायचंय. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या निदर्शनांमुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले. त्यांनी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य निर्माण करण्यास पाठिंबा दर्शविला. त्या आधारे महाराष्ट्र व गुजरात या 2 प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने परवानगी दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची शासनाकडून अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील सर्वात मोठी चळवळ होती. माहीत आहे का तुम्हाला? मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवा काळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम केले. प्र. के. अत्र्यांनी मराठा या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला. विरोधकांवर कठोर शब्दात बोचरी टीका केली. प्रबोधनकार ठाकरे यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून आंदोलनातील ठळक बाबी लोकांसमोर, त्यामुळे जन आंदोलन व्यापक बनले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच आपल्या अंगातील कलेने मराठी माणसांच्या मनातील मराठी माणसांबद्दलचे व मराठी प्रांताबद्दलचे प्रेम जागे केले. अतिशय सुंदर व्हिडिओद्वारे जे आहे ते साधारणतः तुम्हाला या पाठातले बरेच असे महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या वाचताना किंवा आपण पुस्तकातून वाचताना किंवा याद्वारे जे आहेत तर व्हिडिओद्वारे साधारणतः तुम्हाला अजून चांगल्या ठळक त्या गोष्टी ज्या आहेत ते समजल्या असतील असं मला वाटतं. बरोबर आहे? व्यवस्थित समजलंय? येस सर. हां, पुढचा आता पाहूया. साधारणतः सर्वोच्च बलिदान 106 हुतात्मा जे आहेत त्यांनी जे आहेत महाराष्ट्र स्वतंत्र होण्यामध्ये जे आहे तर त्यांचं बलिदान आपण पाहतो की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिवस की ज्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे म्हणजे योगदान दिलेलं आहे तर त्यांचा एक कृतज्ञता दिवस म्हणून आपण जे आहे तर त्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. तर 21 नोव्हेंबर 1955 सेनापती बापट हे तत्कालीन सेनापती बापट हे कुठले तुम्हाला माहिती आहे कोणाला? काय सर? सेनापती बापट हे कुठल्या जिल्ह्यामधले आहेत? नाशिक जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्या साधारणतः जे आहेत तर मधले आहेत सेनापती बापट. त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये असेल किंवा इतिहासामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते चांगल्या त्यांचं योगदान आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारकडून बंदी आदेश आला. पोलिसांचा अमानुष लाठी मार आणि अश्रुधुराचा वापर म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर उसळलेला प्रचंड जन आंदोलन आहे. आपण पाहतो की सुरुवातीपासून महाराष्ट्र आणि गुजरातला काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भाग की त्यांना वाटतं की साधारणतः मुंबई ही जी आहे ते गुजरात राज्याला
जुळून असावे, कारण बहुतांश प्रदेश किंवा बहुतांश जे लोक आहेत तर तिथे गुजराती लोकांचं प्राबल्य जे आहे ते वाढताना दिसून येतं. आणि मग सुरुवातीपासून महाराष्ट्र राज्य 1960-1947 पासून साधारणतः असा संघर्ष जो आहे तो राहिलेला आहे. पण या समाज सुधारकांनी, या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानामुळे आजही एकसंघ संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो राहिलेला आहे. आणि आपलं जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी मुंबई ही राजधानी आणि देशाची राजधानी म्हणून एक मुंबईला महत्व प्राप्त आहे. तर आजही पाहतो आपण बरेच असे उद्योगधंदे आहेत की किंवा काय आहेत की ते आता एवढ्या 7-8 वर्षामध्ये जे आहेत ते साधारणतः गुजरातमध्ये जास्त वळालेले आपल्याला पाहायला मिळतं. तो राजकीय एक प्रकारचा जो आहे तो आहे. तर काही बरेच कार्यालय जे आहेत ते शिफ्ट जे आहे ते आपण पाहतो की गुजरातला झालेले पाहायला मिळतात. तो एक प्रकारचा त्या सुरुवातीपासूनचा जो रोष आहे तो कुठेतरी आजही आपण पाहतो की थोडा मोठा जो आहे तो अंतर्गत जो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. रक्तरंजित इतिहास. राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात चळवळीतील 106 सुपुत्रांनी हौतात्म्य जे आहे ते पत्करलेलं आहे. साधारणतः एक प्रकारे जे आहे ते मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी असावी अशा प्रकारचं जो आहे ते एक प्रकारचा ठराव करण्यात आलेला होता. आणि मग त्या सेनापती बापट असेल यांचा एक प्रकारे आंदोलन महामोर्चा यांनी काढलेलं होतं. आणि त्यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते आणि सरकारकडून बंदी आदेश लागण्यात होता आणि त्यांनी लाठीचार जो आहे तो करण्यात आला. आणि त्यामध्ये 106 हुतात्म्य सुपुत्रांना जे आहे ते साधारणतः आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलेलं होतं. आणि मग 106 हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंट जवळ हुतात्मा स्मारक जे आहे ते साधारणतः उभारण्यात आलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर तशा स्वरूपाचा आपण व्हिडिओमध्ये पण पाहणार आहात की कशा पद्धतीने हुतात्मा स्मारक आहेत. आणि त्याविषयीचं किंवा बऱ्याच वेळा 1 मे महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात तुम्हाला बातम्यांमध्ये पण हे ऐतिहासिक स्मारक तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा आता महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये जे आहे ते बऱ्याच प्रभावी वर्तमानपत्रांचा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. या चळवळीत वृत्तपत्रांनी जनजागृती आणि जनमताचे महत्व प्राप्त. आपण पाहतो की आज जनतेला प्रभावित करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी एक माध्यम त्या काळामध्ये जे आहे ते वर्तमानपत्र होतं, रेडिओ होता. पण आजच्या काळात आपण पाहतो की साधारणतः इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, विविध प्रकारचे हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आपण पाहतो की साधारणतः आहे की लगेच जे आहे ते तुमचं म्हणणं किंवा एखादा एक जनजागृती करण्यासाठी जे आहे ते आजच्या काळामध्ये जे आहे ते विविध प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतात. प्रभावी दैनिके कोणकोणती होती त्या काळामध्ये? प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात. आचार्य अत्रेंचा मराठा. त्यापुढे नंतर लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र जे आहे ते चालवले आपल्याला पाहायला मिळतं. मराठा वृत्तपत्राने संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे आहेत अत्यंत आक्रमक आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यंगचित्रकारांचा प्रभाव. मग बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने भेदक व्यंगचित्रे काढून हे जन आंदोलन अधिक व्यापक आणि धारदार बनवले आहेत. की बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा योगदान महाराष्ट्र निर्मितीच्या मध्ये त्यांनी व्यंगचित्रातून सुद्धा एक जनजागृती जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही आता शाहिरांचे डफ चळवळीत पोहोचलेला आता शाहीर कोणकोणते? मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही तर शाहिरांनी तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग विविध प्रकारचे जे कलावंत आहेत, बरोबर, शाहिरी आहेत, गायक आहेत, तर यांनी साधारणतः जो आहे तो आपल्या पहाडी आवाजाने, धारदार लेखणीने जनसागराला जागी करणारे हे महान आहेत. मग कोणकोणते आहेत? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे, शाहीर अमर शेख आहेत, शाहीर दना गवाणकर आहेत. तर या शाहिरांनी डफावर पडलेल्या थापेने संपूर्ण महाराष्ट्र एक प्रकारे पेटून उठलेला आहे. म्हणून आपण म्हणतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र निर्मितीमध्ये या शाहिराचं सुद्धा योगदान आहे. की आपण पाहतो की त्यांच्या शाहिरी काव्यातून एक प्रकारे जनजागृतीचं काम या तिन्ही शाहिरांनी त्या काळामध्ये केलेलं पाहायला मिळतं.
लोकशाहीचा कौल आणि प्रतापगडचा महामोर्चा. 1957च्या निवडणुका लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला घवघवीत एक प्रकारचे यश मिळालं आणि मतदारांचा द्विभाषिक राज्याला स्पष्ट त्यावेळेस जो आहे तो नकार दिलेला आहे. मग 30 नोव्हेंबर 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जर तुम्ही प्रतापगडावर गेला तर साधारणतः तुम्हाला पाहायला मिळेल की जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावरचा, तर तो 30 नोव्हेंबर 1957 मध्ये स्वतः पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते साधारणतः या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याची कोनशिला पण तुम्हाला पाहायला तिथे मिळेल. जे कोणी प्रतापगडला गेलेले असतील त्यांनी किंवा जे पुढे कोणी जाल प्रतापगडला तर तुम्हाला तो पुतळा जो आहे तो पाहायला तिथे मिळेल. प्रचंड निदर्शने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर महामोर्चा, एस.एम. जोशी, नाग गोरे व प्रके यात्रे, उद्धवराव पाटील यांची उपस्थिती, पसरणी घाट व पोलादपूर तीव्र निदर्शने. म्हणजे जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रतापगडावर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले तर त्यावेळेस एक प्रकारे मुंबई द्वैभाषिक राज्य नसावं, एकसंघ संयुक्त महाराष्ट्र असावं यासाठी त्यांनी जे आहे ते साधारणतः तीव्र निदर्शने महामोर्चा जो आहे तो काढलेला होता. मग त्यामध्ये एस.एम. जोशी, नाग गोरे असतील, प्रके यात्रे असतील, उद्धवराव पाटील असतील, तर यांनी साधारणतः जी आहे ती त्या काळामध्ये निदर्शने जे आहे ते नोंदवली. या मोर्चामुळे दिल्लीला महाराष्ट्राच्या जनभावनेची आणि प्रखर एकजुटीची जाणीव झाली आणि मग तो मोर्चा एवढा प्रखर होता की त्याचा कुठेतरी परिणाम हा जो आहे तो दिल्लीमधले जे केंद्र सरकार आहे ते यामध्ये एक प्रकारचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. अखेर विजय 1 मे 1960चा सुवर्ण दिन समितीच्या तीव्र आंदोलनामुळे आणि काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांचा एक सकारात्मक विचार, सकारात्मकतेमुळे, अनुकूलतेमुळे, भूमिकेमुळे केंद्र सरकार यापुढे नमते त्यांना घ्यावं लागलं आणि साधारणतः एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबईत पुनर्रचना कायदा मंजूर करण्यात आला आणि 1 मे 1960 पहाटे राजभवनामध्ये झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली आणि पहिले पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी नव्या अखंड आणि संयुक्त महाराष्ट्र राज्याची जबाबदारी जी आहे ती त्यावेळेस स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्षांचा लढा, 106 हुतात्म्यांचे बलिदान आणि कोट्यावधी मराठी जनांचे स्वप्न अखेर 1 मे 1960 रोजी जे आहे ते साकार झालेले आपल्याला पाहायला मिळतं. असे विविध जे स्वातंत्र्य सेनानी आहेत, समाजसुधारक आहेत की यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जे आहे ते प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर यावर शेवटचा साधारणतः आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल, बघूया. बहुतेक तो शेवटचा व्हिडिओ होता. भाग 1, 2, 3, 4 तर भाग आपण पाहिलेला आहे ना. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते साधारणतः. तर अशा पद्धतीने जे आहे तर कोणाकोणाचं योगदान हे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी होतं याविषयीची माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि त्यामध्ये कोणकोणत्या थोर समाज सुधारकांनी जे आहे ते यासाठी योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. समजले सर्वांना? Yes. काही प्रश्न आहेत? नो सर. Yes, sir. No, sir. महाराष्ट्र राज्याची निर्मिती यातला घटनाक्रम साधारणतः तुम्ही बघितलेला असेल की कशा पद्धतीने जे आहे तो घटनाक्रम साधारणतः झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाही, 4च भाग साधारणतः प्रस्तावित आहेत. 4था भाग मी परत एकदा हे करेल आपला जो शेवटचा झालेला आहे त्याविषयी परत थोडा रिपीट करतो की जेणेकरून तुम्हाला शेवटचा भाग पण व्हिडिओद्वारे व्यवस्थित समजेल. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. पुढील भाग. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या निदर्शनांमुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी
यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले. त्यांनी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य निर्माण करण्यास पाठिंबा दर्शविला. त्या आधारे महाराष्ट्र व गुजरात या 2 प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने परवानगी दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची शासनाकडून अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील सर्वात मोठी चळवळ होती. माहीत आहे का तुम्हाला? मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवा काळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम केले. प्र के अत्र्यांनी मराठा या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला. विरोधकांवर कठोर शब्दात बोचरी टीका केली. प्रबोधनकार ठाकरे यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून आंदोलनातील ठळक बाबी लोकांसमोर आणल्या. त्यामुळे जन आंदोलन व्यापक बनले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द ना गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच आपल्या अंगातील कलेने मराठी माणसांच्या मनातील मराठी माणसांबद्दलचे व मराठी प्रांताबद्दलचे प्रेम जागे केले. तर बघितलं असेल की 1 मे 1960 हा जो दिवस आहे तो काय, तो महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दुसरं काय केला जातो, कामगार दिवस. तर जेव्हा मुंबईमधलं जे राजभवन आहे की जे राज्यपालांचं निवासस्थान आहे, तर यामध्ये कार्यक्रम होता कामगार दिवसाचा आणि त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते या तिथे त्या तिथे आले होते आणि मग त्यांनी हा सगळा लढा बघितल्यानंतर त्यांनी घोषणा केली की मुंबई वगळता म्हणजे आज संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी जी आहे ती घोषणा केली आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी साधारणतः महाराष्ट्राचा राज्यकारभार जो आहे तो पाहण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे विविध प्रकारे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राज्याची निर्माण करण्यासाठी एक संयुक्त महाराष्ट्र कसा असावा याची जे 106 हुतात्मे सुपुत्रांनी जे आहे ते आपलं प्राणाचं बलिदान हौतात्म्य पत्करलं. हे विविध प्रकारचे जे मग वर्तमानपत्र आहेत, समाजसुधारक आहेत, मग लेखक आहेत, बरोबर. त्यानंतर शाहीर आहेत, अण्णाभाऊ साठे आहे, अमर शेख आहेत, त्यानंतर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आहेत. तर यांच्या योगदानामुळं एक प्रकारे महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती जी आहे तर एकसंघ महाराष्ट्र जो आहे तो आपण आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत तर तो संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो तेव्हा 1 मे 1960 रोजी जे आहे तो त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती कशा पद्धतीने झाली, त्यामध्ये कोणाकोणाचे योगदान होते, तर याविषयीचा माहिती आपण साधारणतः या पाठामध्ये अभ्यासलेली आहेत. समजले का? येस सर. हा, तर कोणाला आता काही प्रश्न आहेत या पाठावर? व्यवस्थित पाठ हो, सर. समजलाय? या पाठाचा स्वाध्याय आता बऱ्याच जणांनी सोडवलेला असेल किंवा नसेल तर आज साधारणतः तुम्हाला जो आहे तो होमवर्क असेल की यातले
प्रश्न जे आहेत ते साधारणतः तुम्हाला सोडवायचे आहेत. समजले? 1-2 आपल्याकडे 2-3 मिनिट आहेत. तर आपण थोडक्यात जरा 1-2 क्वेश्चन्स घेऊया. बघूया किती तुम्हाला समजलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. कारण स्पष्ट करा. इथे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. याचं कारण स्पष्ट करा. कोण सांगतंय? प्रीती? हॅलो? अदम? श्रुती? स्वरा? कोण सांगतंय? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली याचं कारण काय? का बरं संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन करण्यात आली? त्यानंतर दुसरा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. काय कारण? सांगा. दोन्ही प्रश्नांपैकी कोण सांगतंय? तर हॅलो? मराठी भाषा राज्याची निर्मितीसाठी करण्यात आली होती. हां. त्याचं कारण थोडक्यात सांगायचंय. अजून कोण सांगतंय? सर मी म्हणजे सांगू का? थांबायला आपल्याला इथे. हो. सर एक रिपीट करे ना. हं. 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली. मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मितीसाठी स्थापन झालेल्या या समितीचे मध्ये आचार्य अंत्रे S.M. जोशी, सरचिटणीस नाना पाटील, सेनापती बापट आणि कॉम्रेड डांगे यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. अगदी बरोबर. अनुष्का काय म्हणतेस? मी शेवटची जी सकारण स्पष्ट करा याविषयीचं साधारणतः तुम्हाला प्रश्न विचारला होता की काय आहे? तर या साधारणतः तुम्हाला पाठाचा जो आहे तो स्वाध्याय वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे. समजले? तर राहिलेलं आपण जे क्लास होती साधारणतः उजळणी आणि मराठीचं जे व्याकरण साधारणतः आपलं लेखन भाग राहिलेला आहे. थोडं लवकर क्लास सुरू होण्याच्या अगोदर जरा जॉईन होत चला की तुम्हाला कोणता घटक जो आहे तो घ्यायचा